शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। धर्म हा संपूर्ण सृष्टीचा ड्रायव्हर आहे। धर्माच्या गाडीमध्ये बसणाऱ्यांचा अपघात कधीच होणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार। नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर। नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पडून 6 वर्षीय बालकाचा मृत्यू। कुशल जितेंद्र जैन असं मृत बालकाचं नाव। अकोल्यामध्ये कापसाच्या दराची मोठी उसळी। मध्यम धाग्याच्या कापसाचे दर 8,400 ते 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। मुंबईत पुढील 3 दिवस थंडीचे तापमानामध्ये घट होणार। कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानामध्ये मोठी घसरण। किमान तापमान 18 अंशांपर्यंत। मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळला। हवा गुणवत्ता निर्देशांक 173 च्या वर। सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झाल्यानं धूर आणि धुक्याचं प्रमाण वाढलं। बॉलिवूडमध्ये कमी काम मिळण्यामागे धार्मिक किंवा जातीय कारण असू शकतात। ए.आर. रहमान यांचं विधान तर कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता। मला विश्वास आहे की माझा मुद्दा समजून घेतला जाईल। ए.आर. रहमान यांच्याकडून स्पष्ट।